नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तुम्ही पाहत आहात केसरी सोबत मराठी पाऊल पडते. आता येतो आहे आपला पुढचा संघ. ते शब्द वापरत नाहीत पण तरीही ते एक भाषा वापरतात. ती भाषा मूक भाषा आणि तरी सुद्धा ते संवाद साधतात. नुसताच संवाद नाही तर सुसंवाद साधतात. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. मुंबईहून पार्लेकर्स येत आहेत.
आउटस्टँडिंग म्हणजे मला आजपर्यंत एकच सादरीकरण पाहताना इतक्या वेळेला काटा नाही आला अंगावर. आजपर्यंत म्हणजे माइंड ब्लोईंग परफॉर्मन्स, जोरदार. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. प्राऊड ऑफ यू गाईज. मुग्धा, खरं तुमचा हा परफॉर्मन्स बघून म्हणजे कुठे कुठे नेलं तुम्ही आम्हाला, आणि काय काय गोष्टी एकत्र आणल्या, आणि हे रोजचे जे प्रॉब्लेम्स आणि गोष्टी तुम्ही दाखवल्या, मला म्हणजे अंगावर अगदी शहारा आला आणि मन भरून आलं. शेवटी ते जेव्हा ती वर गेली आणि सलाम ठोकला, एकदम माझ्या अगदी डोळ्यात पाणी यायचीच वेळ बाकी राहिली होती. पण खूप छान. मकरंद सर, हा प्रयोग, तुमचं प्रिसिजन फार सुंदर, मायमिंग. पण काय झालं माहिती आहे, तुमचं दिलसे नावाच्या फिल्मसारखं झालं. काय झालं, अप्रतिम डिरेक्शन, अप्रतिम आशय, जीवघेणा आशय होता त्या फिल्मचा. पण नंतर फक्त तंत्र दिसलं, स्टाईल होती. या अख्ख्या परफॉर्मन्समध्ये कुठेही इमोशन नव्हती एक्सेप्ट द बिगिनिंग. याचं कारण तुम्ही मला फक्त ब्लास्ट, मारामाऱ्या सगळ्या तुम्ही मला त्याच्या आपण म्हणतो ना आफ्टर इफेक्ट्स किंवा त्याचे प्रायर असतात, त्याची जर्नी असते, ती मायमिंगमध्ये जास्त मजेशीर असते. तुम्ही ती जर्नीच काढून टाकलीत आणि तुम्ही फक्त मला हायलाईटसारख्या प्रत्येक घटना धाड धाड धाड. त्यामुळे काय पॉवर पॅक झाला, पण मला इन्व्हॉल्वमेंट झाली नाही. मायमिंगमध्ये इमोशन यायला पाहिजे. खूप काय काही करण्यापेक्षा कमी करा, पण ते ओके नक्की. ओके. मुग्धा, किती पदकं तू देशील? 10. सर, मार्क्स किती तुम्ही द्याल? 10 पदकं. पैकीच्या पैकी पदकं मकरंद सरांनी दिलेली आहेत. मुग्धानी सुद्धा 10 पदकं दिलेली आहेत, पैकीच्या पैकी. पण तुम्ही खूप चांगलं काम करत राहा, तुम्ही खूप मेहनत करा, खूप चांगलं काम करत राहा, एवढी शुभेच्छा देतो तुम्हाला. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. मराठी